आज सोमवारपर्यंत पंचगंगा नदी पात्रात पाणी पोहोचेल, आमदार यड्रावकर यांची माहिती। गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदीच्या पात्रात पाण्याची तीव्र कमतरता जाणवत होती। अनेक ठिकाणी नदी कोरडी पडल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती। प्रामुख्याने तालुक्यातील नांदणी व हारोली येथील नदीपात्र पूर्णतः कोरडं पडलं होतं, त्यामुळे शेतकरी वर्ग आणि ग्रामस्थांना याचा मोठा फटका बसत होता। याची दखल घेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी त्वरित पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार धरण क्षेत्रातून 1100 क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात आला। रुई बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचलंय। सोमवारपर्यंत शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीच्या पात्रात पाणी पोहोचणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते, त्यामुळे येथील जनतेला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी आमदार यड्रावकर सातत्याने प्रयत्नशील असतात। यापूर्वीही वारणा नदी कोरडी पडल्यावर त्यांनी पाटबंधारे विभागाला तात्काळ निर्देश दिले होते। त्यानंतर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शेती आणि नदीकाठच्या ग्रामस्थांना सुरळीत पाणी पुरवठा झाला। आता अशीच परिस्थिती पंचगंगा नदीच्या बाबतीत उद्भवल्याने आमदार यड्रावकर यांनी पुन्हा सक्रिय होत त्यांच्या प्रयत्नांमुळे आज नदीच्या पात्रात पाणी सोडलं जाणार असून यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे। पुढील काळात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार यड्रावकर यांनी पाटबंधारे विभागाला दिल्यात।